सिंधुदुर्ग से मंत्री योगेश कदम ने संजय राउत पर जोरदार हमला बोला है। उन्होंने सवाल पूछा कि क्या पाकिस्तान के सट्टेबाजी में कितनी कमाई हुई ये देखने गए थे। साथ ही कहा भारत की बदनामी बर्दाश्त नहीं की जाएगी। योगेश कदम ने साफ किया कि महायुति एक मजबूत परिवार है और 370 हटाने का साहस सिर्फ बीजेपी ने दिखाया है, कांग्रेस ने नहीं। उन्होंने राउत को कांग्रेस नेताओं के तलवे चाटने जैसे शब्दों में घेरा और बाला साहेब की विचारधारा की याद दिलाई। मला वाटतं संजय राउत साहेबांनी पुराव्यानिशी बोलावं। मग जेव्हा उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील इंडिया आणि पाकिस्तानचे, भारत आणि पाकिस्तानचे सामने झाले होते। मग त्यावेळेला किती जुगाराचे आकडे मग ते पण त्यांनी समोर आणावेत। मला वाटतं उगाचच काहीतरी वायफळ चर्चा कराव्यात। सिंदूरसारखं अतिशय यशस्वी ऑपरेशन आपल्या भारत सैन्याने केलं। आपल्या भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सैन्याचा अभिमान आहे। जो काही पाकिस्तानवरती आपण कारवाई केली, पाकिस्तानात घुसून दहशतवादी जी काही स्थळं होती आपण उद्ध्वस्त केली, आजपर्यंत ते कोणालाही करायला जमलं नव्हतं, ते आपण केलं। अशा वेळेस अशा सामन्यांच्या वेळेस आपल्याच भारताची बदनामी करायची आणि सट्ट्यामध्ये पाकिस्तानी एवढे कमवले तेवढे कमवले हे काय तिथे बघायला गेले होते का? म्हणून मला वाटतं फक्त वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हा त्यांचा प्रयत्न आजपर्यंत आम्ही पाहिलेला आहे। याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही। आपल्या प्रत्येक भारतीयांना आपल्या सैन्यावरचा जो अभिमान आहे तो नेहमीच कायम राहील। युतीचा फॉर्म्युला काय असावा याची तयारी करा आणि महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका, अशा सूचना ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या। नाही, बरोबर आहे। शेवटी बघा, आज आम्ही महायुतीमध्ये आहोत। महायुतीमध्ये असताना बघा, शेवटी कुटुंब म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागतं, परंतु त्याची चर्चा आपण घराच्या बाहेर कधी करत नसतो। जे काही विषय असेल आपण अंतर्गत चर्चा करून आपण नक्कीच ते नेहमी सोडवू शकतो आणि आमचे ते प्रयत्न देखील आहेत। अशा वेळेस महायुती म्हणून आम्ही एकत्र राहून आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा हा हेतू आम्ही कोणीही विसरता कामा नये आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनांचं पालन हे आमच्याकडनं होईल आणि महायुती महाराष्ट्रामध्ये अजून मजबूतीने पुढे येईल। लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातील मुलीबद्दल अपशब्द काढले, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगतो? नाही, बघा, प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे। आपल्या समाजाकरता संघर्ष करण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु आपण दुसरा कुठल्याही समाजाचा आपण अपमान करायचा अधिकार आपल्याला दिलेला कोणीच नाही। अशा वेळेस आपल्या ज्या मागण्या आहेत तर नक्कीच आपण लावून धरा, त्याबद्दल कुठलीही आमचं दुमत नाही किंवा तिथे कुठेही आम्ही त्याची कुठली तक्रार नाही, परंतु अन्य समाजाच्या भावना दुखवणार अशा कुठलेही वक्तव्य आपलं कोणाकडनंही होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे। जर का कोणी कायदा मोडीस आणत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल। भाजपमध्ये प्रवेश घ्या आणि विरोधकाची तोंड बंद करा असं गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला। नाही, मला वाटतं प्रत्येक पक्ष आपला पक्ष मजबूत कसा होईल, प्रत्येक पक्षामधील नेते आपला पक्ष मजबूत कसा होईल असे प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेस आपण अग्रेसिव्हली नक्कीच आपण काम करत असतो। तर पक्षवाढी करता आपण अन्य पक्षामधून शेवटी पक्ष वाढणार कसा? कार्यकर्ते जेव्हा वाढतील तेव्हा पक्ष वाढणार। कार्यकर्त्यांची फळी वाढण्याकरिता अन्य पक्षामधून आपल्याकडे यायला कोणी इच्छुक असेल त्याला घेण्यामध्ये काही हरकत नसावी। धन्यवाद। भारत पाकिस्तान सामन्याला विरोध होता, एकनाथ शिंदेंना सांगा प्रश्न आम्हाला नाही, अमित शहांना विचारा। तुम्ही अमित शहांचे बूट चाटता आणि जय शहांच्या पालख्या उचलता असं संजय राऊत म्हणाले। मला वाटतं दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे, सोनिया गांधींचे तळवे चाटण्यापेक्षा आपण स्वतःच्याकडे जरा आपण आरसासमोर आपण याचा विचार केला पाहिजे। अशी वक्तव्य करत असताना आज ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी साहेबांनी वंदनीय बाळासाहेबांची जी स्वप्न पूर्ण केली, 370चं कलम हटवण्याची हिंमत काँग्रेसने कधी केली नाही, उलट काँग्रेसने त्याला विरोध केला। त्या काँग्रेससोबत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला आठवण झाली नाही का? म्हणून मला वाटतं त्यांची वक्तव्य ही नेहमी वादग्रस्त राहिलेली आहेत। संजय राऊत साहेबांना ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, परंतु काँग्रेसची जवळीक ही वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित होती का ह्याचं त्यांनी हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यावं।